मेसेज हा गेला किंवा असं एक चित्र तयार होते की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे दूत म्हणून तिकडे गेला होता चर्चा करायला. तुम्ही त्यांना एकेकाळी शरद पवारांचा माणूस म्हणतात, मग तुम्हाला का त्यांच्याशी चर्चा करायची वाटते? जर गुलाल उधळला गेला, तुम्ही म्हणतात की ते आंदोलनाचे हिरो आहेत, मग आता पुन्हा जरांगेंना तुम्ही हे काल विचारलं की नाही की मग पुन्हा 31 तारखेला आंदोलन का बरं? आता काय राहिलं शिल्लक? तर नक्की 2 पावलं कोण मागे गेले? श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी होते महाभारतामध्ये. तुमचा अर्जुन कोण आहे त्याच्यात? काही लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका. कालच्या चर्चेत किंवा तुमच्या रिसर्चमध्ये तुम्हाला सापडली का ही काही लोक कोण आहेत? आणि त्याच्यानंतर सुद्धा जर मनोज जरांगे ऐकलं तर तुम्ही परत तुमच्या जुन्या भूमिकेवर जाल. भविष्यात देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांच्यात भेटून चर्चा होईल.